हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू गायत्रीज व्लॉग. कसे आहेत सगळे? बरे आहात ना? तर नेक्स्ट व्लॉग जो आहे ते चालू केला आहे आणि आता इथून आमचे पेपर संपले आहेत फायनली, जे की 3 महिने झाला चालूच होते. तर आता इथून पुढे अशी मी अशा अपेक्षा करते की रेग्युलर व्लॉग टाकेन. तर पुढे व्लॉग बघा. काय उडायले? डायरेक्ट घरात हरशी सुट्ट्या संपल्यात म्हणून त्याला दुःख व्हायला, त्यामुळे त्याने तसं बसला. आनंद व्हायला किटकिटी गेली. चला चला मॅडम, इतर उशीर झाला आधीच. तर इथं आमच्या एका रिलेटिव्हमध्ये कार्यक्रम होता आणि त्याच्यासाठी मी आणि प्रतीक्षा आधी जाणार नव्हतो कारण आमचा पेपर होता. पण आम्हाला नोटीस पडली की आमचा जो पेपर आहे तो एक्सटेंड झाला. त्यामुळे मी आणि प्रतीक्षा पुन्हा माझ्या मावशीसोबत आम्ही जाणार होतो आणि इथे माझी चप्पल आम्ही शोधत होतो, जी की आमच्या इथल्या कुत्र्यांनी बाहेरच्या पळवून नेली होती. कुठं त्याच्यानंतर मी शोधली पण काय सापडली नाही. कसं आहे जेवण? जेवण कसं आहे? मोठ्यानं बोल. मस्त जेवण. अंदाज मार किती पाणीपुरी खाल्लं असेल? बस मामा अजून. तर हा दिवस होता तो अक्षय तृतीया होती आणि दिव्या जी आहे ती कामं करत होती. तिच्यासोबत आमच्या आलेली पाहुणे राणू सुद्धा कामं करत होती. जेव्हा दिव्याचे पेपर संपलेत तेव्हापासून आमचे पेपर चालू झाले आहेत. आणि त्यामुळं बिचारी आमची दिव्या अख्खा वेकेशन फक्त आणि फक्त कामं करण्यातच घालवली आहे आणि सगळीकडे फक्त कामच करायली दिसायली. Between two valence is 109 degree and 28 degree. Friends, सकाळचे 3 वाजले. सकाळचे 3 वाजले आणि आमचा अभ्यास चालू आहे. आज आमचा पेपर आहे तरी पण अभ्यास चालू आहे आणि घरातले सगळे मस्त कूलरला झोपले आहेत. त्यांना बघून मला अजून झोपायची इच्छा जास्त वाढली. पण आता अभ्यास करून जरा डोकं उठलं आहे त्यामुळं चहा करत आहे मी. प्रतीक्षा कधी करत नाही, मीच करते. तर मग चहा करूया. आणि ही अभ्यास इथं चालू आहे. प्रतीक्षा करत आहे. प्रतीक्षाला आलं आहे टेन्शन आणि घरातले सगळे आहेत ते झोपले आहेत. मस्त कूलर वगैरे लावून झोपलेत आणि इथं माझा चहा झाला आहे. तर मग चहा पिऊयात आणि मग राहिलेला अभ्यास करूया. स्क्रीनशॉट टाकून ठेव माझं रिझल्टचं सर, म्हणजे मी तिथे गेलेलं म्हणजे माझा पेपर संपल्या उघडून बघते. नाही, तू घरी आल्यावर टाकणार. काय सरप्राईज, काय का सरप्राईज? तर आज आहे आमचं पेपर, ते सकाळी सांगितलं मी तुम्हाला. दिव्याचा रिझल्ट आणि पोळ्याला चपाती. आणि दिव्याचे रिझल्ट आम्ही दोघी पण नसणार आहे, मी पण नाही, प्रतीक्षा पण नाही. त्यामुळे ह्याने रिझल्ट बघणार आहेत. दीदी किती पडतील? 60च्या पुढे पडायला पाहिजे. पाहिजेत नाही, किती पडतील वाटतंय?
मिनट मेरे 12 के 12 मिनट माझे 12 वाजायला 12 मिनिट म्हणजेच 12 वाजता रिझल्ट आहे हॉल तिकीट. हां, तर मग त्या दिवशी 5 मेला दिव्याचा रिझल्ट होता, जो की 1 वाजता का काहीतरी असंच लागणार होता आणि आम्ही दोघी पण नव्हतो. तर दिव्या त्यांनी तिचा रिझल्ट बघणार होते आणि त्यांनी शूट तर केलेत, पण त्याच्यात त्यांचा आवाज बोललेत त्यांनी, पण तिथं आवाज त्यांचा काय ऐकू आला नाही आहे. आणि जो मेन पॉईंट होता म्हणजे जे रिझल्टचं कॅप्चर करायला पाहिजे होते रिझल्ट, ते पण त्यांनी केले नाही आहेत. त्या केलेत की पण ते शूट झालं नाही आहे त्यांच्याकडून. तर दिव्याला 12मध्ये कॉमर्स साईडमध्ये 65% पडले आहेत, जे की तिच्यासाठी खूप चांगले आहेत. आणि मग त्यांनी हे इथं रिझल्ट वगैरे बघत होते. इथं माझे जे बहिणी आहेत त्या आल्या होत्या दिव्याला कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी आणि तेही काय बोलत होते की त्यांनी कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. आणि त्यातले एक भाऊजी आमचे दिव्याचे टीचर आहेत, सर तेच होते, तेच दिव्याला ट्युशनला होते कॉमर्स शिकवण्यासाठी. तर अशा प्रकारे दिव्याचं इथे एक छोटंसं काय म्हणते ते कॉंग्रॅच्युलेशन सेरेमनी त्यांनी केले होते, जिथं मी तिथं नव्हते, हे त्यांनी शूट केले होते. तर काय वाटायलंय का काही? चांगलं वाटायलंय का? चांगलं वाटत असेल तर चांगलं सांग, वाईट वाटत असेल तर वाईट सांग. सगळ्या टक्क्यांनी पण कॉमर्स ह्या क्षेत्रात पडलेली पहिलीच प्रवाहाविरुद्ध जायची सवय असलेली नाही का दिव्या, ही 65% उत्तीर्ण झाल्याबद्दल तिचं अभिनंदन. वरिष्ठ पाटील घराण्यातली वरिष्ठ पुत्री या नात्याने, ती सगळ्यात कनिष्ठ पुत्री आहे ना तो, हा, या नात्याने मी तिचं अभिनंदन करते. आणि आता तुझ्या भावी वाटचालीसाठी काही गरज पडली तर इथे कोण कोण आले त्या प्रत्येकाकडून 1 लाख रुपये घ्यायचा. असं पाहिजे असेल तर होम लोन डिपार्टमेंट, होम त्यांचंच लोन काढायचं तू. हा, ओके, फेडणार भाऊजी. अभिनंदन. अकाउंट या विषयात तुला 76 मार्क मिळाले ना? 79. हा, अकाउंट या विषयामध्ये 79 गुण मिळाल्याबद्दल ती तिच्या गुरूंचं मनापासून अभिनंदन करत आहे. हे मग आता सरांबद्दल बोल 2 शब्द. एक शिल्पी मार फर्स्ट क्लास नाही, सरांबद्दल बोल की 2 शब्द बोला. जेवढे मार्क पडले सरांमुळे कॉमर्स घेतले. सर एवढं छान शिकवलं की तसं लगेच समजेल असं. सरांमुळे जेवढे मार्क पडले सरांमुळे कॉमर्स सरांमुळे घेतलं मी. कॉमर्सचं मला काहीच माहित नव्हतं, विषय काहीच नाही, सगळं विचारलं पहिला. हां, तर मग असा हा व्लॉग होता. व्लॉग आवडल्यास व्लॉगला लाईक करा. ज्यांनी चॅनेलला अजूनही सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.